ना प्रवेश नाही तर हा बी रिटर्न येत होता. आता हा महिला आहे. काऊन रे अभिषेक? इथं वाघ येतं पाणी प्यायला दुपार. गाडी चालवतो रुमाल पडला. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका ब्लॉग मध्ये. आज आम्ही चाललोय कुठं अभिषेक? चला मग. झालं थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार आहे. आता इथे यायचं तर भरती झाली तेव्हापासून यायचं होतं 2023 पासून, पण यायचं कधी योगच नाही आला. तर आज चाललो दर्शनासाठी. तर चला आता थोड्याच वेळात मंदिरात येतो. हा अभिषेक आहे. हा कुठे बी आमच्या सोबतच असते. आम्ही चाललो आता तीर्थाला. चाललोय विदर्भ स्पेशल रोडगे खायला. तर चला. फायनली आम्ही आत पोहोचलो. तिथे फक्त हनुमानजीचं नाही तर खूप देवांचे पण मंदिर आहे. शनिदेव वगैरे सगळ्यांचे आहे. हे हनुमानजीचं मंदिर आहे. त्यावर ना कळस हा बनतच नाही. कळस बनलाही ना तर तो तुटून जातो. म्हणजे हनुमानजी त्यावर कळस बनवू देत नाही असं सगळं म्हणतात. आणि खरंच तिथं कळस नाहीच आहे. हनुमानजीच्या मंदिरातून बाहेर आल्यावर लगेच हे महादेवाचं मंदिर लागते. तिथे दर्शन वगैरे घेतलं. नंतर बाहेर आल्यावर हे एवढं मोठं त्रिशूल आहे. तुम्हीच बघा किती मोठं आहे. या झाडाला पण धागा बांधून आपली इच्छा मागितली जाते व ते पूर्ण होते तेव्हा ते नवस देतात. तिथेच मोठे पप्पाच्या मित्राकडे नवस होता वरणबट्टी वांग्याची भाजी. या जेवण करायला. तलावाजवळ येत होतो तर आमचा फट्टू भाऊ म्हणत होता की येऊ नको. काऊन रे? इथं वाघ येतं पाणी प्यायला दुपार. खोटं नको सांगू. खरं माझ्या करू सुनताम कोण मग. खरंच खूपच जास्त सुनसाम आहे. इथं खूप वाघाची भीती आहे. मग आता आपण घरी जायचं. बी इथं वाघ आल त्याला. मागच्या शनिवारी वाघाला फेकू नको. लोक हा खरं समजते. जाऊ दे. तिकडे राहणाऱ्या शिरसाडा आणि देवधाब्याच्या मधामध्ये जो तलाव आहे तिथं ते मला कमेंट करून सांगा खरंच वाघ येतो का. याचं काय ऐकू नका. गाडी चालवतो रुमाल पलटो. चाल लवकर. झटकत्याले. त्या घराला आमचं कलरिंगचं काम चालू आहे. आता आकाश भाऊ खाली येतेच. चोरून आला का? लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? हा? जे कलरिंगचं काम पप्पांनी सुरू केलं होतं तेच आता पुढे माझा भाऊ सांभाळतो. तर यांना सांगितलं काका मी व्हिडिओ काढते तर ते पण लागले कामाला. नंतर अभिषेकला म्हटलं बघ शिक जरा काहीतरी काम कर. तर तो मला म्हणतो नको 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 हुशारकच मारतो. आमची अशीच मजा चालू होती. तेवढ्यात त्या वहिनींनी आमच्यासाठी शरबत बनवून आणलं. सगळे पीत होते आरामात बसून. मजा वाटत काय? हो. चला मग घरी पटापट जाऊ. चला तर असा होता आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगला. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून